श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, अद्याप आपण जर आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती करण्यात येते की आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा मी सादर करत आहे. कथेचं नाव आहे धावत्या बसमधील शोकांतिका. श्रोते हो, या कथेच्या आधीच्या भागात आपण बघितलं की एका तरुणीचा हाजी अली सर्कल जवळ बसमध्ये खून होतो आणि खून केलेला तरुण बसमधून पळून जातो. या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांची टीम करत आहे. तपासादरम्यान इन्स्पेक्टर जयकर आता त्या मृत तरुणीच्या बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी येथील घरी आलेले आहेत आणि तिच्या आईकडे तिची चौकशी करत आहेत. याच दरम्यान त्यांचे सहकारी पोलीस सब इन्स्पेक्टर कामत यांना खुन्याबद्दलची माहिती मिळालेली आहे. आणि आता या कथेचा पुढील तिसरा भाग. कामतांनी आपल्याला समजलेली नवी माहिती जयकरांना सांगितली आणि गौरीच्या मामाला आपण हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले असल्याचेही त्यांना सांगून कामत पुढे म्हणाले, त्या मटकेवाल्याला उचलले पाहिजे. कामतांनी आणलेली माहिती ऐकून जयकर खुश झाले. शांताबाईंकडून जयकरांना जी माहिती मिळाली होती ती कामतांना सांगून जयकर म्हणाले, या संबंध प्रकरणात सेक्स हा विषय आहे. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही म्हणता तो माणूस या संबंध प्रकरणात कुठे बसतो ते बघायला पाहिजे. मला वाटतं तुमचा सस्पेक्ट प्रत्यक्ष समोर आलेला नाही आणि ज्या अर्थी त्याच्याकडे मोटरसायकल आहे त्या अर्थी त्यानेच बसचा पाठलाग केला असावा. एनिवे, आपल्याला खेरवाडी पोलीस स्टेशन गाठले पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता तो अड्डा साफ करायचा आहे. शांताबाईंना आपलं बोलणं समजू नये म्हणून जयकर आणि कामत मुद्दामच इंग्लिशमध्ये बोलत होते. जयकरांनी गौरीचा मामा हॉस्पिटलमध्ये गेला असल्याचे सांगितले. काळजी करू नका असं सांगितलं आणि तिथून ते बाहेर पडले. आता जयकरांनी आपला मोहरा खेरवाडी पोलीस स्टेशनच्या रोखाने वळवला होता आणि त्याच रात्री 8:30च्या सुमारास जयकरांनी गव्हर्नमेंट कॉलनीमधील कुविख्यात गुंड विश्वजित याचा मटक्याचा अड्डा अक्षरशः उद्ध्वस्त केला. खेरवाडी पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी आणि 6 शिपाई यांना बरोबर घेऊन जयकर त्या अड्ड्यावर जणू चालत करून गेले होते. अचानक पडलेली धाड बघून तिथे तारांबळ उडालेली होती. जयकरांनी विश्वजितसह त्याचे 4-5 साथीदार यांना जागच्या जागीच खेळवून ठेवले होते. घमेंडखोर आणि गर्विष्ठ जीत बेसावध होता. तो मोठ्या रुबाबात आपल्या धंद्याबाहेर एका खाटेवर बसला होता. त्याच्या भोवती त्याचे स्तुतिगान करणारे त्याचे बरेच चमचे लोक उभे होते. ही सारी मंडळी अशी बेसावध असताना जयकर आपल्या पार्टीसह पूर्ण तयारीने तिथे पोहोचले होते. इन्स्पेक्टर जयकरांचं नाव आणि त्या नावाचा दरारा जीत ऐकून होता. तेच जयकर आपल्या समोर उभे असल्याचे बघून स्वतःला त्या परिसराचा सम्राट समजणारा जीत भयभीत झाला होता. जीतसह त्याचे साथीदार एकेका शिपायाच्या हाताच्या पकडीत बंद झाले होते. कामत आणि खेरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी जीतच्या अड्ड्याची मोडतोड करत होते. जयकरांनी आपली भेदक नजर जीतच्या साथीदारांवर रोखली होती. त्यांची नजर या सर्वांवर जणू काही आगच ओकत होती. जीतच्या साथीदारांमध्ये असा एक साथीदार होता की त्याचं वर्णन बसमधील प्रवाशांनी केलेल्या वर्णनाबरोबर जुळत होतं. जयकरांनी करड्या स्वरात त्याला विचारलं, नाव काय रे तुझे? प्रकाश. सगळं नाव सांग. जयकर गरजले आणि त्यांनी प्रकाशच्या एकच अशी कानफडात मारली की प्रकाशच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. प्रकाश कोलमडलाच. ते दृश्य मोठे नमुनेदार होते. बेल बॉटम पॅन्ट, रंगीत बुशर्ट घालून, केसांची झुलपं वाढवून आल्या गेल्या मुलींची टंगल करणारे, दारू पिऊन आपापल्या परिसरात धुमाकूळ घालणारे आणि बेकायदेशीर धंदे करून आपल्या विभागात दहशतीचे वातावरण निर्माण करणारे हे दादा लोक कधी एखाद्या जबाबदार CID इन्स्पेक्टर समोर उभे राहिले म्हणजे याच तथाकथित दादाचे रूपांतर गोगलगाईत कसे होते याचं ते उत्कृष्ट उदाहरण होतं. प्रकाश त्याच्या कानफडात बसलेल्या आवाजाच्या तिरीमरीतून सावध झाला आणि म्हणाला, प्रकाश मुन्नास्वामी पिल्ले. जयकरांचा अंदाज खराच ठरला.
त्यांना हाजी अलीला जे घड्याळ सापडले होते त्यावर PMP अशी अध्यक्षरं कोरलेली होती. आता एक गोष्ट त्यांच्या लक्षात आपोआप आली की गौरीवर हल्ला करणारा प्रकाशच आहे आणि 87 नंबरच्या बसचा पाठलाग करणारा जीतच आहे. याच वेळी जयकरांनी प्रकाशच्या सबंध शरीरावरून नजर टाकली तेव्हा त्यांच्या तीक्ष्ण नजरेने एक गोष्ट लगेच टिपली. जयकरांनी जीत आणि प्रकाश या दोघांना आपल्या बरोबर घेतले आणि ते खेरवाडी पोलीस स्टेशनात आले. पोलीस स्टेशनच्या इन्क्वायरी रूममध्ये जीत आणि प्रकाश या दोघांना घेऊन जयकरांनी प्रकाशला त्याची पॅन्ट आणि शर्ट काढण्यास सांगितले. प्रकाश जयकरांसमोर जेव्हा गंजीफ्रॉक अंडरवेअरमध्ये उभा राहिला तेव्हा जयकरांनी त्याचा डावा हात आपल्या हातात घेतला. प्रकाशचे डावे मनगट बरेचसे खरचटले होते आणि त्याने मनगटावर औषध लावलेले होते. त्या औषधाचे लाल डाग त्याच्या मनगटावर उठून दिसत होते. प्रकाशच्या दोन्ही पायांचे ढोपरी फुटले होते आणि तिथेही औषधाचे डाग होते. औषधाचे डाग पाहून जयकर काय समजत ते समजून चुकले. तुझ्या हातापायाला काय लागलंय? साहेब मी पडलो. कधी? कुठे? कसा काय पडलास? साहेब घरीच पडलो. मी दारू प्यायलो होतो. काल रात्री पडलो साहेब. काल रात्री पडलास काय? जयकर प्रकाशकडे संशयाने पाहत म्हणाले. त्यांना माहीत होतं की प्रकाश आज दुपारी हाजी अलीला धावता धावता पडला आहे आणि तेव्हा त्याचे हातपाय खरचटले आहेत. जयकरांना हा एक पुरावा सापडला होता. आरोपीच्या अंगावरच्या ताज्या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे ते प्रकाशची तपासणी डॉक्टरांकडून करून घेऊन तसा ते डॉक्टरांचा रिपोर्टही मिळवणार होते. जयकरांनी प्रकाशचा डावा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या मनगटावर घड्याळ नव्हते, परंतु घड्याळाच्या पट्ट्याचा वर्तुळाकार डाग त्याच्या मनगटावर होता. त्या डागावर बोट ठेवत जयकर म्हणाले, तुझं घड्याळ कुठे? रिपेअरला दिलंय साहेब. रिपेअरला दिलंय? कुठे? कधी दिलंस? मला आताच्या आत्ता त्या माणसाकडे घेऊन चल ज्याच्याकडे तू घड्याळ रिपेअरला दिलंस ते. चल लवकर घाल कपडे. जयकर रागाने म्हणाले आणि आणखीन एक फटका त्याने प्रकाशच्या कानफडात मारला. प्रकाश खाली कोसळला. आता पुन्हा उठून उभं राहायचं त्राण त्याच्यात नव्हतं. खाली पडता पडताच त्याने जयकरांचे पाय धरले आणि तो म्हणाला, साहेब मी तुमच्या पाया पडतो. मला मारू नका. मी तुम्हाला सगळं खरं कर काय सांगतो. प्रकाश मोठमोठ्याने रडू लागला. एव्हाना जीत भयभीत झाला होता. जयकर साहेब आपल्याकडे पण वळणार याची त्याला कल्पना होतीच. दोन्ही हात जोडत तो म्हणाला, साहेब गौरी कुठे आहे? गौरी. जयकर मोठ्याने ओरडले. गौरी? गौरी? जीत, गौरी गौरी करू नकोस. शांतपणे जयकर म्हणाले, मी तुला आत्ताच सांगतो, गौरी मेलेली नाही. गौरी जिवंत आहे. मी आत्ताच तिचं हॉस्पिटलमधून स्टेटमेंट घेऊन आलो आहे आणि तिनं मला सारं काही सांगितलंय. आता तुला काय बोलायचंय ते बोल, पण लक्षात ठेव, तू जर काय खोटं बोलला तर तुझी हाडं मोडल्याशिवाय मी राहणार नाही. बोल, चल बोल आता. जयकरांचं बोलणं ऐकून जीतच्या छातीत धडकी भरली होती, परंतु त्यातल्या त्यात त्याला समाधानाची एकच गोष्ट वाटत होती, गौरी मेली नाही, ती जिवंत आहे. म्हणजे मामला फक्त 1-2 वर्ष जेलचा होता. त्यानं एक श्वास घेतला आणि जयकरांना तो आपला कबुली जबाब देऊ लागला. आणि मग जीतचा कबुली जबाब आणि शांताबाईंनी जयकरांना दिलेली माहिती यातून जे चित्र तयार झालं होतं ते असं होतं. गौरी खरोखरच दुर्दैवी होती. तिच्या ऐन तारुण्यात तिच्यावर घराची जबाबदारी पडली होती. तिच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले होते. गौरी नोकरी शोधू लागली. वर्तमानपत्रातील पाहिजेत या जाहिराती वाचून ती त्या ठिकाणी अर्ज टाकू लागली आणि मोठ्या आशेने ती अर्जाच्या उत्तरांची वाट पाहू लागली. परंतु मुंबईसारख्या शहरात अशी सहजासहजी नोकरी मिळणं कठीण होतं. जसजसे दिवस जात होते तसतशी घरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली. घरात गौरीचा मामा होता, परंतु घर खर्चाला त्याचा फारसा काही उपयोग होत नव्हता. एकापाठोपाठ एक वस्तू मारवाड्याच्या पेढीवर जाऊ लागल्या. गौरी बेचैन झाली. घरात चालू असलेली उपासमार तिला पाहवत नव्हती. एक दिवस गौरीला अपेरा हाऊस येथील एका प्रशस्त इमारतीत असलेल्या एका ऑफिसचा कॉल आला. गौरीनं इथे नोकरीसाठी अर्ज केला होता. गौरी या ऑफिसात पोचली. ते ऑफिस मोठे भपकेबाज होते, परंतु प्रत्यक्षात ते ऑफिस नव्हते. तो एक कुंटणखाना होता. एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अप्रतिष्ठित माणसाने चालवलेला तो मुलींचा व्यापार होता. गरीब घरातील अडचणीत सापडलेल्या 4-5 मुली या सभ्य बदमाशाने आपल्या मोहजालात फसवल्या होत्या आणि भरपूर पैशांची लालूच दाखवून या मुलींना त्याने अनितीच्या धंद्यात ओढले होते.
गौरीला आपल्या कामाचं स्वरूप समजताच ती भयभीत झाली. तिचं मन या कमाईला नको नको म्हणू लागलं. परंतु लगेच तिच्या नजरेसमोर आपल्या घरातील दारिद्र्य उभे राहिले. सर्वच बाजूने घरात होत असलेली कुचंबणा तिला पाहवत नव्हती. मनाच्या चमत्कारिक अवस्थेत अखेर गौरीने हा धंदा स्वीकारला आणि स्वतःबरोबर आपल्या आईची आणि धाकट्या भावाची अन्नाची भूक भागवण्यासाठी ती दुसऱ्याची शारीरिक भूक भागवू लागली. दिवसेंदिवस महिने गौरीचा हाच व्यवसाय चालू होता. दरम्यान तिने एकदा संधी साधून आपल्या आईला रडत रडत ही गोष्ट सांगितली होती. गौरीचं बोलणं ऐकून शांताबाईंनी फक्त कपाळाला हात मारून घेतला, परंतु दुसरं काही केलं नाही. आता घरात 2 वेळा व्यवस्थित चूल पेटत होती. मारवाड्याकडील एक एक वस्तू पुन्हा घरात येऊ लागल्या होत्या. आस्ते आस्ते सारं काही सुरळीत चालू होतं. पण नेमका याच वेळी गव्हर्नमेंट कॉलनीतील कुविख्यात गुंड विश्वजित आडवा आला. जीत त्या परिसरात मटक्याचा धंदा करत होता. या धंद्यात त्याने थोडेफार पैसेही मिळवले होते. आपल्या साथीदारांच्या साहाय्याने त्याने या परिसरात आपल्या नावाचा एक वचक निर्माण केला होता. जीतला एक प्रकारची घमेंड होती आणि म्हणूनच मनात भरलेल्या कोणत्याही मुलीला वश करण्याचा आणि त्यासाठी वाटेल तेवढा पैसा उधळण्याचा तो प्रयत्न करायचा. स्त्री देहाची त्याला जणू चटकच लागली होती. आपल्या पैशाच्या जोरावर त्याने अनेक तरुण मुलींना वेगवेगळ्या हॉटेलात नेऊन शीलभ्रष्ट केले होते. बऱ्याचदा केवळ चैनीला चटावलेल्या अनेक सुशिक्षित मुलीही जीत बरोबर आपणहून जात होत्या. एक दिवस 87 स्टॉपवर जीतच्या नजरेस गौरी पडली. गौरीला पाहताच, विशेषतः तिचं मादक तारुण्य पाहून जीतनं गौरीभोवती आपलं जाळं टाकण्यास सुरुवात केली. त्यानं प्रथम गौरीची माहिती काढली. गौरी गरीब आहे आणि तिच्या घरात फक्त आई आणि धाकटा भाऊच आहे समजल्यावर जीत खुशच झाला. आज ना उद्या गौरीबरोबर आपली इच्छा पूर्ण करायची असा एक निर्धार त्याने केला आणि त्याप्रमाणे तो एक एक पाऊल टाकू लागला. दुसऱ्या दिवसापासून त्याने गौरीचा पाठलाग करणं, तिला रस्त्यातून जाताना काही टोमणे मारणं, तिच्या घरावरून आपल्या होंडा मोटरसायकलवरून चक्रा मारणं, रस्त्यात गौरीला धक्के मारणं, पैशाची लालूच दाखवणं वगैरे प्रकार सुरू केले. जीत सारख्या गुंडाला गौरी ओळखून होती. जीतची नजर आपल्यावर पडली आहे समजताच गौरी सावध झाली. परंतु तिला जीतची तशी भीतीही वाटत होती. ती शक्यतो जीतच्या नजरेसमोर येत नव्हती. परंतु जीत रोज दुपारी 87 नंबरच्या बस स्टॉपशी थांबायचा आणि गौरीला तो सतवायचा. गौरी रोज दुपारी कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी एक दिवस जीतने आपल्या मोटरसायकलवरून गौरीच्या बसचा पाठलाग केला होता आणि गौरी ऑपेरा हाऊसला ज्या इमारतीत जात होती ती इमारतही त्याने बघून घेतली होती. परंतु याच इमारतीत गौरी नोकरी करते असा त्याचा समज झाला होता. गौरीच्या बाबतीत सुदैवाची गोष्ट एवढीच होती की गौरी कोणती नोकरी करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न जीतनं केलेला नव्हता. तसा प्रयत्न जर त्याने केलाच असता आणि गौरीचं खरं स्वरूप जर त्याला समजलं असतं तर गौरी जीतच्या तडाख्यात आयतीच सापडली असती आणि संबंध कॉलनीभर तिच्या या धंद्याची जाहिरात झाली असती. बराच प्रयत्न करूनही गौरी आपल्याला मिळत नाही हे पाहून जीत पिसाळला. त्यावर त्याला गौरीचा भलताच ध्यास लागला होता. एकदा का होईना पण त्याला गौरी हवी होती. जीत तळमळू लागला. गौरीचं मादक शरीर त्याला हैराण करू लागलं. गौरी जीतला दाद देत नव्हती तेव्हा जीतच्या डोक्यात गौरीला चाकूच्या धाकावर पळून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा विचार थैमान घालू लागला. एकदा तर रात्री उशिरा घरी परतलेल्या गौरीला एका गल्लीत अंधारातच आवळून धरली होती. परंतु गौरीनं त्यावेळी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली होती. यानंतर गौरीनं जीत विरुद्ध धाडस करून खेरवाडी पोलीस स्टेशनवर तक्रार केल्या होत्या. परंतु तिच्या या तक्रारी NC सदरात जमा झाल्या होत्या. पण एकदा मात्र एका ऑफिसरनं जीतला चौकीत बोलून त्याला ताकीद दिली होती. परंतु जीत यावेळी फक्त निर्लज्जासारखा हसला होता. गौरीला अंधारात पकडल्यानंतर तिच्या शरीराच्या मादक स्पर्शानं जीत अधिकच पेटला. त्याला गौरीखेरीज दुसरं काही सुचत नव्हतं. त्यानं आता वेगळाच पवित्रा घेतला. गौरीबरोबर गोडगोड बोलून तो तिची विनवणी करू लागला. तू फक्त एकदा माझ्याबरोबर चल, मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो असंही त्याने गौरीला सांगितलं. पण गौरीनं त्याला दाद दिली नाही. त्यावेळी जीत चिडून म्हणाला होता, मी तुला सर्वांच्या समक्ष भर रस्त्यात आडवी केली तरी माझं कोणी काही वाकडं करणार नाही. तुला मी एक दिवस बघतोच बरोबर. जीतचं हे बोलणं ऐकून गौरी संतापून रस्त्यातच पचकन थुंकली होती. म्हणून जीतच्या डोक्यात सोडाचे विचार थैमान घालू लागले.
गौरीसाठी कामवासनेने भडकलेला जीत आता गौरीला कशी उडवावी याचा विचार करू लागला. याच सुमारास अचानक त्याच्या बाट्यावर प्रकाश पिल्ले येऊन थडकला. प्रकाश पिल्ले हा दाखलेबाज गुंड होता. त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आलेले होते. आपली तडीपारीची मुदत संपल्यानंतर प्रकाश मुंबईला परतला होता आणि आसऱ्यासाठी म्हणून तो जीतच्या धंद्यावर आलेला होता. जीतला अशी माणसं जवळ पाहिजे होती. जीतनं प्रकाशला आपल्या धंद्यावर थारा दिला. प्रकाशला पाहता जीतच्या डोक्यात खरा एक वेगळाच विचार आलेला होता. गौरीवरचा सूड त्याच्या मनात धगधगत होता. हा सूड घेण्यासाठी प्रकाशचा उपयोग करावा असा विचार जीतच्या मनात आलेला होता. प्रकाश मुंबईला आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक घटना घडली. त्या दिवशी दुपारी जीतनं पुन्हा गौरीला गाठलं आणि त्याने तिच्याजवळ उघड उघड आपली इच्छा व्यक्त केली. गौरीनं जीतला काहीच उत्तर दिलं नाही. ती तशीच पुढे निघून गेली. जीतनं तिला त्याच वेळी अत्यंत अश्लील शिव्या दिल्या व तो रागानं तिथून निघून गेला. त्या रात्री जीत आणि प्रकाश दारू पीत बसलेले असताना जीतनं प्रकाशला गौरीबद्दल सारी माहिती सांगितली आणि तो त्याला म्हणाला, तू त्या सालीला उडव, तिच्यावर एक दोन गाव कर. चलो करेंगे, प्रकाश मूडमध्ये येऊन म्हणाला. तसा जीत चटकन म्हणाला, तुला ती ओळखत नाही, शिवाय काही झालं तर मी आहे तुझ्या मागे. आणि मग जीत आणि प्रकाशनं बरंच बोलणं करून एक योजना आखली. ती योजना अशी होती. गौरी रोज दुपारी 87 नंबरच्या बसने ऑपेरा हाऊसला जाते. हे जीतला माहीत होतं. गौरी प्रकाशला ओळखत नव्हती. तो त्या परिसरात आसऱ्यासाठी आलेला होता. जीत प्रकाशला लांबूनच गौरी दाखवणार होता. गौरी स्टॉपवर येऊन उभी राहिली म्हणजे प्रकाशला गौरी दाखवून जीत त्याला आपल्या मोटरसायकलवरून पुढच्या स्टॉपवर म्हणजे कलानगरच्या स्टॉपवर नेऊन सोडणार होता. कलानगरच्या स्टॉपवर प्रकाशनं बसमध्ये चढायचं, ऑपेरा हाऊसचं तिकीट काढायचं आणि संधी साधून धावत्या बसमध्येच गौरीवर हल्ला करून धावत्या बसमधून खाली उडी मारायची आणि मागून येणाऱ्या जीतच्या मोटरसायकलवर बसायचं अशी ती योजना होती. प्रत्यक्ष हल्ल्यासाठी एकूण 3 जागा निवडण्यात आल्या होत्या. एक म्हणजे दादर पोर्तुगीज चर्चचा बस स्टॉप. या स्टॉपवरून बस सुटता क्षणी प्रकाशनं गौरीवर हल्ला करून खाली उडी मारायची आणि त्याला आपल्या मोटरसायकलवर घेऊन जीतनं बोले रोडवरून किंवा कुंभारवाड्याच्या गल्लीतून पसारवायचं. दुसरी जागा म्हणजे प्रभादेवीला, रवींद्र नाट्य मंदिराच्या वळणावर. इथं जर हल्ला झाला असता तर जीत आणि प्रकाश खेडगल्लीतून निसटून जाणार होते. परंतु या वळणावर ट्रॅफिकचा लाल दिवा लागून बस तिथे थांबली तरच ही गोष्ट शक्य होणार होती. आणि तिसरी जागा म्हणजे हाजी अलीचा बस स्टॉप. या स्टॉपवर बस आल्यानंतर जीत आपली मोटरसायकल पुढे घेऊन डावीकडे केशवराव खाडे मार्गावर तो जाणार होता. स्टॉपवरची बस सुरू होऊन या वळणावर आली म्हणजे प्रकाशनं हल्ला करून खाली उडी मारायची असेही ठरले होते. म्हणजे असे जर घडले असते तर जीत आणि प्रकाश खाडे मार्गावरून रेसकोर्सवरून पुढे सहज पळून जाणार होते. बसमध्येच हल्ला करण्याची शक्कल देखील जीतचीच. भर रस्त्यात जर हल्ला केला तर आजूबाजूच्या बिल्डिंगमधील रहिवासी आणि तिथले दुकानदार साक्षीसाठी पुढे येतात किंवा पोलीस त्यांना बोलवून त्यांची साक्ष नोंदवतात. पण बसमध्ये काही झाल्यास बस तिथेच थांबते आणि त्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी कंटाळून दुसऱ्या बसमधून निघून जातात आणि साक्षीसाठी राहिलाच तर फक्त कंडक्टर राहतो हे जीतला माहीत होते आणि म्हणूनच त्याने धावत्या बसची निवड केली होती. या योजनेप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता जीत प्रकाशसह 87च्या बसस्टॉपपासून काही अंतरावर उभा राहिला. गौरी आपल्याला किंवा प्रकाशला पाहणार नाही याची त्याला दक्षता घ्यायची होती. प्रकाश सिगरेट फुंकत टॉपकडे पाहत होता. त्याने आपल्या बुशरच्या आत पॅन्टमध्ये एक उघडा रामपुरी चाकू सुरक्षितपणे खुपसून ठेवला होता. बरोबर पाऊणच्या सुमारास गौरी 87च्या स्टॉपवर येऊन उभी राहिली. 1:05 असताना त्या स्टॉपवर बस येऊन उभी राहिली. गौरी त्या बसमध्ये चढताच जीतनं आपली मोटरसायकल सुरू केली आणि तो पुढच्या कलानगरच्या स्टॉपपाशी येऊन थांबला. प्रकाश या स्टॉपवर त्या बसमध्ये चढणार होता. गव्हर्नमेंट कॉलनीच्या स्टॉपवरून 87 लिमिटेड मधले स्टॉप सोडून कलानगर स्टॉपवर येणार होती. प्रकाशनं गौरीला नीट पाहिले होते. त्याला स्टॉपवर सोडून जीत हायवेवर येऊन थांबला. परंतु त्याचं लक्ष कलानगरच्या स्टॉपवर होतंच. बरोबर 1:10 तीच 87 नंबर बस कलानगर स्टॉपवर आली. प्रकाश बसमध्ये चढला. त्याच्या सुदैवानं बस बरीच रिकामी होती. गौरी थेट पुढच्या सीटवर बसली होती.
प्रकाशही पुढे आला होता आणि तो डावीकडल्या पुढच्या सीटवर बसला. गौरी पुढे बसल्यामुळे प्रकाशला आता समाधान वाटत होतं. आता त्याला हल्ला करून बसमधून उडी मारून पळणे सोपे होणार होते. प्रकाशनं अपेरा हाऊसचे तिकीट काढले आणि तो गौरीकडे बघत विचार करू लागला होता. गौरीनं तिकीट अगदीच काढले होते आणि ती कादंबरी वाचण्यात दंग झालेली होती. बस सुरू होताच हायवेवर थांबलेल्या जीतनं आपली मोटरसायकल सुरू केली आणि तो त्या बसचा पाठलाग करू लागला. प्रकाश अधूनमधून खिडकीतून मागे वळून बघत होता. बसनं शिवाजी पार्कचा स्टॉप मागे टाकला आणि बस पोर्तुगीज चर्चच्या रोखाने निघाली. आता जीत बसच्या पुढे आला आणि त्याने चर्चच्या स्टॉप पुढे काही अंतरावर मोटरसायकल थांबवली. बस याही स्टॉपवर येऊन उभी राहिली आणि नंतर सुरूही झाली. परंतु प्रकाश काही खाली उतरला नाही. तो खाली उतरला नाही म्हणजे त्याला संधी मिळाली नाही हे समजून जीतनं मोटरसायकल सुरू केली आणि तो पुढे निघाला. पुढे रवींद्र नाट्य मंदिराच्या वळणावर ट्रॅफिकचा लाल दिवा न मिळता हिरवा दिवा मिळाला आणि बस उजवीकडे प्रभादेवीकडे वळली. जीत आणि प्रकाशची दुसरी संधी फुकट गेली होती. पुढे बस बँडबॉक्सला रिलीफ स्टॉप पाशी येऊन थांबली. इथे कंडक्टर रामचरण मिश्रा आणि ड्रायव्हर सोमनाथ खाली उतरले आणि त्याची जागा कंडक्टर सीताराम आणि ड्रायव्हर गोपीनाथनं घेतली आणि ती बस पुढे निघाली. आता शेवटची संधी हाजी अलीच्या स्टॉपवर होती. जीत बसच्या पाठोपाठ येतच होता आणि त्याला सतत आपल्या पाठी येत असलेला ड्रायव्हर गोपीनाथ पाहत होता. जीत धड पुढे जात नव्हता किंवा मागेही राहत नव्हता, म्हणून गोपीनाथ वैतागला होता. बस हाजी अलीच्या स्टॉपवर येऊन थांबली तेव्हा जीत वेगानं पुढे होऊन डाव्या वळणावर थांबला होता, परंतु त्याच्या मोटरसायकलीचे इंजिन चालूच होते. बस स्टॉपवरून सुटली तेव्हा प्रकाश आपल्या सीटवरून उठला होता आणि आपल्याला पुढच्या स्टॉपवर उतरायचे अशा आविर्भावात तो गौरीपासून थोड्याच अंतरावर पुढच्या दारापाशी उभा राहिला होता. वळणावर बस येताच प्रकाशनं अचानक चाकू बाहेर काढून बेसावत गौरीवर सपासप वार केले. त्यानं गौरीवर कसा हल्ला केला होता, बसमधून कशी खाली उडी मारली आणि उडी मारल्यानंतर तो जीतच्या मोटरसायकलकडे कसा धावला हे सगळी माहिती वर आलेलीच आहे. जीतच्या मोटरसायकलचे इंजिन चालूच होते. प्रकाश धापा टाकत जेव्हा मागच्या सीटवर बसला तेव्हा जीतनं आपली मोटरसायकल बेफाम वेगानं महालक्ष्मी स्टेशनच्या रोखाने सोडली. महालक्ष्मी रेसकोर्स, महालक्ष्मी स्टेशन, वरळी नाका या मार्गानं जीत बेफाम वेगानं पुढे चालला होता. दुपारी 2:30च्या सुमारास जीत आणि प्रकाश गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये येऊन पोहोचले. आपल्या घरी पोहोचताच जीतनं प्रथम विस्कीची पॉइंट काढली. तेवढ्यात प्रकाशनं आपल्या मनगटावर आणि गुडघ्यावर लाल औषध लावले. त्याच्या शर्टावर आणि पॅन्टवर रक्ताचे डाग उडालेले होते. प्रकाशनं आपले कपडे बदलले. जीतच्या बुशशर्टवर पाठीमागे रक्ताचे थोडेसे डाग होते. प्रकाश जेव्हा मोटरसायकलवर बसला होता तेव्हा त्याने आपले दोन्ही हात जीतच्या खांद्यावर ठेवले होते. त्याचे डावे मनगट खरचटले होते. तेच रक्त जीतच्या शर्टाला लागलेले होते. आपले घड्याळ या भानगडीत तिथेच पडले आहे याची प्रकाशला थोडी खंत वाटत होती, परंतु जीत आपल्याला नवे घड्याळ मिळवून देईल याची त्याला खात्री वाटत होती. घरी पोहोचल्यावर हे दोघेही दारू प्यायले, पोट भरून जेवले आणि या दोघांनीही मस्तपैकी झोप काढली. हे दोघे संध्याकाळी 7:00-7:30च्या सुमारास जागे झाले तेव्हा जीतचा संध्याकाळचा धंदा सुरू झाला होता. जीत आणि प्रकाश धंद्याच्या बाहेर खाटेवर येऊन बसले, पण या मधल्या काळात सीआयडी इन्स्पेक्टर जयकर यांनी कोणत्या हालचाली वेगाने केल्या आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. केवळ पंच केलेल्या बसच्या तिकिटाच्या आधारे आणि एका लायब्ररीच्या रबरी शिक्क्याच्या आधारे जयकरांनी आपला तपास सुरू करून खून घडल्यानंतर केवळ 6-7 तासाच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली होती. गुन्ह्याचे चित्र अशा तऱ्हेने स्पष्ट झाले. जयकर एकदम सुन्न झाले. केवळ आपली कामवासना भागू शकली नाही आणि ती गौरीच्या बाबतीत तरी भागू शकत नव्हती, म्हणून एका निरपराध तरुणीचा जीव घेणारा जीत आणि गौरीवर सपासप वार करणारा प्रकाश या दोघांना हातात हंटर घेऊन बेदम फोडून काढावे असा विचार जयकरांच्या मनात आला होता. जयकरांनी या दोघांकडे रोखून बघितल्यानंतर ते शांतपणे म्हणाले, जीत, तू आणि प्रकाश, तुम्ही दोघांनी काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे का? का नीट उघडे ठेवून आहे का? गौरी फक्त जखमी झालेली नाही, ती अशी जखमी झालेली आहे आता तर ती जिवंतही नाही. तुम्ही तिचा खून केला आहे आणि तिच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करत आहे. जीत, चल तुझ्या घरी, मला तुझे कपडे पाहिजे आहेत.
गौरी मरण पावली हे समजता ते दोघे, विशेषतः प्रकाश, भयंकर घाबरला. आता आपली धडगत नाही तो समजून चुकला. कारण खुनाच्या गुन्ह्याला कोणती शिक्षा असते याची त्याला कल्पना होती. या दोघांच्याही हाताला बेड्या ठोकून जयकर जीतच्या घरी आले. जीतच्या घरात त्यांना प्रकाशचा शर्ट, पॅन्ट आणि जीतचा बुशशर्ट सापडला. या तिन्ही कपड्यांवर रक्ताचे डाग होते. जयकरांनी हे कपडे ताब्यात घेतले, जीतची मोटरसायकल ताब्यात घेतली आणि ते आपल्या पार्टीसह CID ऑफिसात येऊन पोहोचले. सकाळी एका वेगळ्याच चौकशीसाठी दादरला गेलेले जयकर दुपारी अचानक एका मर्डर केसमध्ये अडकले होते. परंतु ती चौकशी पूर्ण करून आणि दोन्ही आरोपींना अटक करून ते जेव्हा आपल्या ऑफिसात पोहोचले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. जयकरांनी मग संबंधितांचे जाबजबाब आणि या दोघां आरोपींविरुद्ध पुरावा जमा करण्यास सुरुवात केली. प्रकाश विरुद्ध तर सणसणीत पुरावा जमा करण्यात आला होता. प्रत्यक्ष साक्षीदार बसमधीलच प्रवासी होते. यातील काही प्रवाशांची तिकीटही पुराव्यात जमा करून घेण्यात आली होती. विशेषतः खुद्द गौरीचं तिकीट आणि क्षीरसागर यांचे तिकीट, या तिकिटांबरोबर BZ सिरीजचे 99,99,97 हे तिकीटही पुराव्यात दाखल केले होते. हे तिकीट प्रकाशलाच दिले होते ही गोष्ट पहिला कंडक्टर रामचरण याच्या साक्षीवरून सिद्ध होत होते. या संदर्भात जयकरांनी बेस्टच्या कॅश अँड कलेक्शन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही साक्ष काढली होती. त्यांच्या साक्षीवरून रामचरण मिश्राला कोणत्या सिरीजची तिकीट देण्यात आली होती ते सिद्ध होत होतं. बसमध्ये प्रकाशचा चाकू सापडला होता. त्या चाकूवर जे ठसे सापडले होते ते प्रकाशच्या हाताचे होते. ही गोष्ट फिंगरप्रिंट ब्युरोच्या तज्ज्ञांनी सिद्ध केली होती. चाकूवरचे रक्त गौरीचे होते, तर प्रकाशच्या शर्ट आणि पॅन्टवरचे रक्तही गौरीचे होते. ही गोष्ट देखील सिद्ध झाली होती. बसमधील संबंधित प्रवाशांनी ओळख परेडमध्ये प्रकाशला ओळखले होते. प्रकाशच्या अंगावरील ताज्या जखमा कधी झाल्या आहेत तोही रिपोर्ट पोलीस सर्जननी दिलेला होता. जीतच्या शर्टवर रक्ताचे जे डाग होते ते प्रकाशच्या हाताचे रक्ताचे होते. यावरून तो हाजी अलीला होता हे सिद्ध होत होतं. शिवाय बँडबॉक्स पासून हाजी अलीपर्यंत गोपीनाथ ड्रायव्हर जीतला आपल्या बसच्या पाठोपाठ येत असलेला बघत होता. त्याखेरीज जीतच्या मोटरसायकलवरच्या मागच्या सीटलाही रक्त लागले होते. हे रक्त गौरीचे होते. प्रकाश जेव्हा मागच्या सीटवर बसला होता तेव्हा त्याच्या पॅन्टचे रक्त सीटला लागले होते. याबाबत जयकरांनी फॉरेन्सिक रिसर्च लॅबोरेटरीच्या तज्ज्ञांची साक्ष काढली होती. या एकाच साक्षीमुळे जीत या खून प्रकरणात जरी तो प्रत्यक्ष पडद्यावरती नव्हता तरी गुंतला होता. शिवाय गौरीनं खिरवाडी पोलीस स्टेशनात जीत विरुद्ध दिलेल्या तक्रारीही कोर्टासमोर ठेवण्यात आली होती. सेशन्स कोर्टात हा खटला सुरू झाला तेव्हा जज साहेबांनी हा सारा पुरावा ग्राह्य मानून प्रकाशला जन्मठेपेची आणि जीतला 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली. गौरी बिचारी गौरी स्वतःचं घर चालवण्यासाठी इच्छा नसूनही ती स्वतःचं शरीर विकत होती. परंतु त्याच तिच्या शरीराची अभिलाषा बाळगून अखेरपर्यंत ज्याची कामवासना पूर्ण झाली नाही त्या जीतनं गौरीची जीवन यात्रा संपुष्टात आणली होती. दुर्दैवी गौरीच्या जीवनाची धावत्या बसमध्ये अशी भीषण शोकांतिका होणार आहे याची कोणाला कल्पना होती.